नमस्कार, प्रभू मॅथ चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 5वीचं गणित पाहणार आहोत। आपला चॅप्टर 4 आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, गुणाकार व भागाकार। प्रॉब्लेम सेट 14 आहे। आपण पाहूया प्रॉब्लेम सेट 14। पहिला प्रश्न आहे आपला गुणाकार। तर बघा आता आपण करूया गुणाकार। पहिली आपली संख्या काय आहे तर 327 गुणिले 92। आता हा आपल्याला गुणाकार करायचा आहे। 3 अंकी संख्येनं आपण 2 अंकी संख्येला आपण 2 अंकी संख्येनं गुणणार आहोत। आता गुणताना आपण एककाकडून सुरुवात नेहमी करतो। युनिट स्टार्ट टू युनिट। बघा म्हणजे बेसाती 14, 14शी 4, हातचाला 1। आता हा तुम्ही हातचा साइडला लिहा किंवा लक्षात ठेवा, मनात ठेवा। बे दुनी 4 आणि 1 5, बे त्रिक 6। आता पुन्हा आपण या 9 ने गुणणार आहोत, पण 9चं स्थान कुठलं आहे तर 9चं स्थान हे दशक आहे, युनिट आहे, म्हणून आपण पहिले इथं 0 लिहिणार आहोत, 0। पुन्हा बघा 9 वा 7 63, 63 चे 3 आणि हातचाले 6, 9 दुनी 18, 18 आणि 6 24, हात 4 आणि हातचाले 2, 9 त्रिक 27, 27 आणि 2 29। आणि आता आपण यांची बेरीज करूया। 4 आणि 0 4, 5 आणि 3 8, 6 आणि 4 10, 10शी 0, हातचाला 1, 9 1 10, चले 2 आणि 1 3, म्हणजेच 30,084 हा आपला गुणाकार आलेला आहे। बघा आता पुढचं गणित। आता 2 नंबरचं गणित काय आहे आपलं तर 807 गुणिले 126। बघा 807 गुणिले 126। आता सेमीची मुलं, आता सेमीच्या मुलांनी म्हणजे कसं तुम्ही म्हणणार बघा 6 × 7 म्हणून 2 आणि कॅरी ऑन 4, 6 × 0 0 पण प्लस 4, सो 4, 6 × 8 48, 2 × युनिट, सो 0, 2 × 7 14, 4, carry on 1, 2 × 0 0 plus carry on 1 1, 2 × 8 60 plus 1 100, so 20 place 1 place 100 2 so 20, 1 × 7 7, 1 × 0 0, 1 × 8 8 plus 2 plus 0 plus 2 2, 4 plus 4 plus 0 8, 8 plus 1 9, 9 plus 7 16, carry on 1, 4 plus 6 10 plus 1 11, carry on 1, 8 plus 1 9 plus 1 10। When lakh 1684। पुढचं तिसरं गणित बघा। काय आहे आपलं तिसरं गणित 3 अंकी म्हणजे दुसऱ्या सारखंच सेम आहे बघा। 3 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला आपलं गुणायचं आहे। बघा तिसरं गणित 567 गुणिले 890। बघा 0 गुणिले 7 म्हणजे 0, 0 गुणिले 6 0, 0 गुणिले 5 0। आता हे 9 दशक स्थान आहे म्हणून 0,
9 सत्ता 63 चाले 6 6 9 54 54 आणि 6 60 हात चाले 6 9 5 45 45 आणि 5 51 प्लस आता बघा 8 ने आपण गुणणार आहोत पण 8 हा आपला शतक स्थानचा आहे म्हणून आपल्या इथं 2 झिरो येणार आहे. 8 साठी 56 8 चाले 5 8 7 48 48 आणि 5 53 चाले 5 8 45 40 आणि 5 45. बघा आता या सगळ्यांची बेरीज करा. 0 3 6 3 आणि 1 4 5 आणि 5 10 चला 1 आणि 4 आणि 1 5 म्हणजे 5,04,630. सेमीची मुलं 0 into 7 0 0 into 6 0 0 into 5 0 10th place 9th place is 10 so 0 9 into 7 3 63 3 carry on 6 9 into 6 54 and plus 6 60 9 into 5 45 plus 6 51 8 into 7 8 place is 100 so 20 8 into 7 56 6 carry on 5 8 into 6 48 plus 5 63 3 plus 6 8 into 5 45 plus 6 45 40 plus 5 45 5,04,630. पुढचे बघा आता संख्या आपली काय आहे. आपलं चौथं गणित 4,317 गुणिले 824. आता इथं बघा आपल्याला 4 अंकी संख्या दिलेली आहे. 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने आपल्याला गुणायचं आहे. बघा 7 चोक 28 चाले 2 4 1 4 4 आणि 2 6 4 3 12 चला 1 4 चौक 16 16 आणि 1 17. परत हे आपल्याला 2 ने गुणायचंय. दशक आहे म्हणून 0 बे साती 14 चला 1 बे के बे आणि 1 3 बे चौक 8 बे त्रिक 6 आणि बे चौक 8. पुन्हा बघा या 8 ने गुणणार आहोत आपण म्हणून 2 झिरो आलेले. 8 साठी 56 ते 6 5 8 1 8 8 आणि 5 13 हातचाला 1 8 त्रिक 24 आणि 1 25 हातचाले 2 8 चौक 32 32 आणि 2 34. आता यांची सगळ्यांची बेरीज करा. 8 8 6 आणि 4 10 चला 1 6 आणि 1 7 7 आणि 3 10 10 आणि 2 12 चला 1 6 3 आणि 1 4 4 आणि 6 10 10 आणि 7 17 1 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 8 15 4 आणि 1 5 आणि 3 म्हणजे 35,57,208 हा आपला गुणाकार आलेला आहे. पुढचं गणित बघूया आपण. बघा पुढचं 5वं गणित काय आहे.
बघा 6092 6092 इंटू 203. आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे, मल्टिप्लाय करायचा आहे 6092 इंटू 203. 3 इंटू 2 6, 3 इंटू 9 27. Carry on 2. 3 into 0, so 2. 3 into 6, 18. 0, 10, 0. 0 into 2, 0. 0 into 9, 0. 0 into 0, 0. 0 into 6, 0. Plus, आता 2. 2's place is 100. So 2 into 100, so 20. 2 into 2, 4. 2 into 9, 18. Carry on 1. 2 into 0, 0. Plus carry on 1, 1. 2 into 6, 12. 6 plus 0 plus 0, 6. 7 plus 0 plus 0, 7. 2 plus 4, 6. 8 plus 8, 16. Carry on 1. 1 plus 1 plus 1, 3. 2 and 1. 12 lakh 36,676. पुढचं गणित बघा, आता घेऊया आपण 6. काय आहे पुढचं गणित? तर 1177 गुणिले 99. बघा 1177 गुणिले 99. बघा 9 सत्ता 63, आज चाले 6. 9 सत्ता 63, 63 आणि 6 69, हात चालले 6. 9 एके 9, 9 आणि 6 15, चला 1. 9 एके 9, 9 1 10. आता हे 9 म्हणजे 0 आले आपले. पुन्हा आता बघा, हे जो आपण गुणाकार केलेला आहे 9 गुणलेला आहे, हा सुद्धा गुणाकार तोच करायचा आहे आपल्याला. म्हणजे पुन्हा अजून तुम्हाला गुणाकार करायची आवश्यकता आहे का? नाही, फक्त इथं हा दशक स्थानचा 9 आहे म्हणून आपण इथं 0 केलेला आहे आणि जसाच्या तसा तुम्ही गुणाकार पुन्हा लिहा. बघा 3 अधिक 0 3, 9 3 12, चला 1, 9 1 10, 10 5 15, चला 1, 5 1 6, 1 आणि 1 म्हणजेच 1,16,523. 1,16,523. पुढचा आता 7वं गणित जे आहे बघा 456 गुणिले 187. तर आता हे गणित, आता वरची मी दुसरं तिसरं गणित घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आहे, त्यामुळे मी ते ड्रॉप करते गणित आणि ते गणित तुम्ही सोडवायचं आहे. आता पुढचं गणित घेऊया आपण 8वं गणित. 8वं ही गणित बघा 8वं सुद्धा गणित सोपंच आहे. 6000 काय आहे आपलं 8वं गणित? तर 6543 6543 इंटू 79. 9 into 3 27 7 to carry on. 9 into 4 36 plus 2 38, carry on 3. 9 into 5 45 plus 3 48, carry on 4. 9 into 6 54 plus 4 56.
8. 7 into 10, so 0. 7 into 3, 21, 1, 2, carry on. 7 into 4, 28, 28 plus 2, 30, carry on 3. 7 into 5, 35, 35 plus 3, 38, carry on 3. 7 into 6, 42, 42 plus 3, 45. 7, 8 plus 1, 9, 8 plus 0, 8, 8 plus 8, 16, 5 plus 5 plus 1, 11, and 1 plus 4, 1. 5,60,897. पुढचं गणित बघा. आता आपलं 9वं गणित घेऊया आपण. काय आहे आपलं 9वं गणित? 2306 म्हणजे 2306 गुणिले 832. बघा 2306 गुणिले 832. आता बेसख 12. चला 1 बे00 म्हणजेच 1, बे3 6 आणि बेचोक 8. आता हा 3 दशक म्हणून 0 आला. 3 सख 18. चला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. चला 1 बे2 4 आणि 1 5 प्लस. आता हे 8 शतक स्थानचं झालं म्हणून आपण 2 0 देणार आहोत. 8 सख 48. 8 हातचाले 4. 8 0 0. आपला हातचा राहिलेला 4. 8 त्रिक 24. 24 4 हातचाले 2. 8 दुनी 16. 16 आणि 2 18. बघा 2, 8 आणि 1 9. 8 आणि 6 14. चला 1, 4 आणि 1 5 आणि 5 10. 10 आणि 8 18. 4 आणि 1 5. 8 आणि 1 म्हणजेच 18,58,492. 18,58,492. 0 असेल कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता गुणाकार हा 0 येतो. जेव्हा 0 मध्ये असेल तेव्हा आपला आलेला जो हातचा आहे कॅरी ऑन तो आपण तिथं तसाच द्यायचा आहे. तो मिसळायचा, त्याच्यात विसरायचं नाही. तर अशा पद्धतीनं हा गुणाकार आपण करायचा आहे. आता पुढचं गणित बघा. दहावं गणित बघा. 10वं गणित काय आहे आपलं? 6,429 into 509. 9 into 9 81. 1 carry on 8. 9 into 2 18. 18 plus 8 26. Carry on 2. 9 into 4 36. 36 plus 2 38. Carry on 3. 9 into 6 54 plus 3 57. 0. 0 into 9 0. 0 into 2 0. 0 into 4 0. 0 into 6 0. 5 100. So 2 0. 5 into 9 45. 5 carry on 4. 5 into 2 10. 10 plus 4 14. Carry on 1.
5 into 4 20, 20 plus 1 21, carry on 2, 5 into 6 30, 30 plus 2 32, 1 6, 8 plus 5 13, 5 plus 4 plus 1 5, 5 plus 7 12, carry on 1, 1 plus 1 2, 2 plus 5 7, 2 and 3, 32,72,361, 32,72,361 म्हणजे हा आपला गुणाकार आलेला आहे. जरी शून्य असेल तरी गुणाकार चुकायचा नाही. पुढचं गणित बघा आता आपण, गणित क्रमांक 11. काय आहे आपलं गणित क्रमांक 11? तर 4321 गुणिले 678. बघा 8 एके 8, 8 दुनी 16, 16शी 6 चालला 1, 8 त्रिक 24, 24 आणि 1 25, चालले 2, 8 चोक 32, 32 आणि 2 34, 0. आता 7 ने गुणायचं म्हटल्यावर 7 एके 7, 7 दुनी 14शी 4, चालला 1, 7 त्रिक 21, 21 आणि 22, चालले 2, 7 चोक 28, 28 आणि 2 30. आता 6 ने आपण गुणणार आहोत. 6 आपलं कुठे आहे? शतक स्थानच्या ठिकाणी, म्हणून आपण काय करणार आहोत? इथं 2 शून्य देणार आहोत. 6 एके 6, 6 दुनी 12शी 2, हातचाला 1, 6 त्रिक 18 आणि 1 19, हातचाला 1 आणि 6 चोक 24 आणि 1 25. मग आता न चुकता बेरीज करा. 8 एके 8, 6 आणि 7 13, चला 1, 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, चला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, चला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 2 म्हणजे 29,29,638. 29,29,638. बघा आता आपलं शेवटचं गणित पहिल्या प्रश्नातलं आहे. व्यवस्थित बघा, न चुकता गणित करा, आकडेमोड व्यवस्थित करा, अंक व्यवस्थित मांडा, हातचे मिळवायला विसरू नका. आपलं हे पहिल्या प्रश्नातलं लास्ट गणित आहे. बघा 20,304 गुणिले 87, 7 चोक 28, चाले 2, 7 0 0 म्हणजेच 2, 7 त्रिक 21, चाले 2, 7 0 0 म्हणजेच 2 आणि 7 दुनी 14. आता हे 8 दशक स्थानचं आहे म्हणून 0 येणार. 8 चोक 32, चाले 3, 8 0 0 म्हणजेच 3, 8 त्रिक 24, चाले 2, 8 0 0 म्हणजेच 2 आणि 8 दुनी 16. बघा आता यांची बेरीज करूया. 8 एके 8, 2 आणि 2 4, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि 1 म्हणजे 17,66,448. आता सेमीची मुलवा 20,304 into 87, 7 into 4 28, 8 carry on 2, 7 into 0 0 2, 7 into 3 21, 1 carry on 2,
7 into 0 2, 7 into 2 14, 8 unit 10s, so 0, 8 into 4 32, 2 carry on 3, 8 into 3 0 0 3, 8 into 3 24, 4 carry on 2, 8 into 0 carry on 2, 8 into 2 60, plus 8 0, 8 plus 0 0, 2 plus 2 4, 1 plus 3 4, 2 plus 4 6, 4 plus 2 6, 1 plus 6 7 and 1. 17,66,400 for 66,448, 17,66,448. तर अशा पद्धतीनं आपला हा प्रॉब्लेम सेट 14 मधील पहिला प्रश्न संपलेला आहे. तुम्ही न चुकता किंवा संख्येत शून्य असेल तर न चुकता गुणाकार करा आणि आकडेमोड व्यवस्थित करा, मांडणी व्यवस्थित करा. बेरीज तुम्ही जर मांडणी अशी एकाखाली एक व्यवस्थित केली तर तुमचं गणित बरोबर येणार आहे किंवा बेरीज चुकणार नाही. तुम्हाला अधिक सरावासाठी तुम्ही तुमच्या घरच्यांकडून म्हणजे आईकडून बाबांच्याकडून संख्या घ्या, तुम्ही मनानं गणित तयार करा आणि गुणाकाराचा सराव करा. धन्यवाद.